नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायर आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायर आहे युट्यूब चॅनलवर. मला एक ब्लॉग चालूच नाही करता येत याला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलवर. तुझं काय बोलत नाही रे? धरा पकडा. असं मी पकडू का? गाईज हे बघा, याच्या हाताला कलर्स लागले. लिपस्टिक लावली का रे? आणि काय मी जेवण करते 6:30 वाजले, मला भूक लागली. जेवण करते एवढा लेट? हा किटू दादा मम्मी एवढं लेट जेवण का करते रे? जेवण केलं हा आटाच्या जेवणला. मम्मी आता जेवण बरोबर नाही बनवत का रे? आज मी माहिती काय बनवणार आहे? काय आपण वाटीमध्ये ज्या दिवशी काय आणलेलं होतं, काय याला आम्ही दोडके बोलतो. आम्ही पण इंग्लिश मधून दोडकेच बोलतो याला. नाही, तुम्ही गिलक बोलतो. ते तर मराठी मधून बोलतो ना, इंग्लिश मधून दोडके बोलतो. तो नाही का गिलक झाले किती दिवस? 8 दिवस झाले असं आणून. हा, ते काहीच बनवलं नाही मी. याचं बनवायची भाजी एवढी दिवस. भाजी पण भाजी सुकी भाजी चांगली लागते, पण आमच्या घरचे खात नाही कोणी. काय याची बनवणार भजे? ओके ठीक आहे, चलो स्टार्ट करते हैं ब्लॉग स्टार्ट. 7 वाजलेत. मी गिलक्याची भाजी म्हणता एकच वांग आणि थोडीशी चतकोर भाकर होती बाजरीची. डबा कशावर ठेवू मी आता, तर बोलता येईल मला. एवढीशी तुकडा होता बरं भाकरीचा. मला भूक लागली म्हणून घेतले मी खायला. इतकं पोट दुखा लागलं, बाप रे, इतकं पोट दुखा लागलं. तर 5 मिनिटं अंग टाकलं मी. अजून पण इथं वरती पोट दुखू राहिले माझं डायरेक्ट. कसं काय दुखू राहिलं काय माहित. आणि मी काढून ठेवलं पहिलेच ते भजी करायसाठी. एक तर ते टाकता येत नाही, काही नाही. मम्मी टायमावरच ऑफिसला गेली. मम्मी ते किटवाजा पण करावं का नाही काय माहित. किट्टूचे पप्पा पसारा आवडते. आता किट्टू पसारा इतका केलाय हॉल मध्ये. किट्टूचे पप्पा आवडते पसारा. कस काय पोट दुखते काय माहित, कारणच नाही कळलं. याचे पप्पा सगळं पसारा आवडले. त्याने आंबे केळी किटूने काय आमच्याने काय एवढा पसारा करून ठेवला होता ना, आणि हिचं अचानक एवढं पोट दुखायला लागलं. डायरेक्ट झोपून घेतली आणि रडत होती. नाही असं अटकले आणि दुखत होतं. मग हा ना, मला वाटतं ते यारच झालंय. एवढंच भाकर खाल्ली मी, एवढं शिकच खाल्ली. भूक लागली. शिळी भाकर असेल कदाचित. नाही शिळी नव्हती ती. सकाळची मला माहिती पप्पा थोडीशी त्यात दोरवली होती. मला असं वाटतंय. मग उघडी असेल काय माहित. आणि पराठा पण खाला त्यासोबत थोडासा. आणि मेन तर का आम्ही बाहेर गेलेलो ना आज, तर हिने चायनीज पण खाल्ले बाहेरचं, त्याच्यामुळे पण होऊ शकतं कदाचित. ते तर खात असते ना आपण, दरवेळेस खातोय. पण कदाचित ते बाळाला नाही असं आवडत चायनीज. काही पण बरं काही वाटतंय मला भूक म्हणली आणि डायरेक्ट गजगज खाल्ली मी 2-3 घास म्हणून खाल्ले असते. हा, आणि मग सूप पण आलती जोऱ्याची. वॉशरूमला जायचं तर गेलेच नाही मी. मग त्याच्यात तुझी चुकी. वॉशरूम थांबून धरशील तर ते दुखणारच आहे पोट. मी थांबूनच धरते लय वेळ म्हणून, पण नाही दुखत माझं पोट. ह्यावेळेस लय दुखलंय माझं. असं आज इतकं दुखू राहिलं काय सांगा. आज पण दुखते, उलटी सारखं होतंय परत आज मला. इतकी काय करायची गरज नाही. भाज्यामुळे झालं वाटतं. मी भाज्याचं नाव घेतलं आणि पोटच दुखायला लागलं काय नाही. हो, मी तर पहिल्यापासूनच करणार होते. मम्मी तेव्हाच, तर मम्मी पण ऑफिसलाच गेल्या त्या. चला ठीक आहे, पोट दुखणं बरं होईल तेव्हा नंतर कर. आताच काहीच करू नको, बसून घे. बघा, भाषण देऊन आमचा कार्यक्रम म्हणजे आता काय करू. ते पहिलेच हे होतं ना, काय पहिलेच मटेरियल केलेलं होतं, त्याचा नाश नाही करतात ना मला. किती भारी आहे. गोल गोल भजी आणि किटोसाठी मस्त गोल गोल आहे भजे. आता हे खाईन माझ्या हसबंड. याच्यात तेल जास्त आहे ना, त्याच्यामुळं फॅट वाढतो ना. तर फॅट नाही वाढला पाहिजे. मिरची कापा एकदम. काय का बरं पळाली? मिरची टाकल्यावर कोण पळत असतं? मग मी माणूस आहे. अर्ध बेटर ठेवून दिले मम्मी आणि किटू. काय पेटे? बेटर ते लावलेलं. लावलेलं मी पहिले अगरबत्ती लावून घेत.
ओके तेव्हा गरम गरम भजी काय गिलक्याची भजी येते. नाही नाही आता मगाशी काय बोलली थोडके. नाही याच्या अगोदर काय बोलली तुम्ही काय तुम्ही घर साफ केलं, तुम्ही पहिली अगरबत्ती लावून घेतली येस आहे की नाही? आमचा रील बघतोय आम्ही. तेव्हा मम्मीनं पप्पाला सकाळीच आज गुरुवारचा बाजार होता आणि इतके नाही का झिंगे पा किती आणले. झिंगे मी बोलले ते झिंगे आणि बोंबील आवडते मला. ते पावसाळ्यासाठी आम्ही भरून ठेवणार आहे. आता पाऊस येईल ते झिंगे आणि बोंबील मस्त वाळून ठेवून चाललेत. बॅक साईडचा कॅमेरा करते थांबा. आणि आज माहिती का परत एकदा आमची कामवाली बाईनं आली. तुम्ही बोलसान की रोज कामवालीच बाई नाही आहे, बोलसान कामवालीच बाई नाही आहे आणि बाहेर कोण सगळं काम करून घेते, तसं नाही आहे काही. त्यावेळीचं आज ईद पण आहे, आज सुट्टी पण आहे आणि तिने अचानक सुट्टी मारली नाही. रात्री फोन करून सांगते पण तिने सांगितलं नाही. ती अशीच करते, काय माहित काय झालेलं आहे तिला. हप्त्यातून नुसते 2 दिवस राहिली, 3 दिवस राहिली, सुट्ट्या मारू राहिली. तिला चांगलं बोलावं लागतंय. नाही तर आमचे पुरे कामं राहते, स्टुडिओ राहते, सगळं राहते. कारण दिवस जातोय 4-5 वाजता काम करायला. आता स्वयंपाक झालेला आहे 11, 11:30, 12 वाजले का. स्वयंपाक सगळं झालेलं आहे. आता घरची कामं करायची, जे जसे की भांडे, घरपुसणं, काय करावं. आता तुम्ही बोलणार की रोज ब्लॉगमध्ये हे सांगणं चालू. आता टाइम आला तर सांगावं लागतंय आहे की नाही. आणि सर काहीच करू लागणार नाही. ते रोज पण हेच करू काही नाही, घरचीच कामं करू लागू काय तरी. आता एकटीच करणे, मला भांडे घासून घेते, साफसफाई करते आणि नंतर ब्लॉग शूट घेऊ. कालचा नाही तोपर्यंत एक केळी खाते मी, तसं प्रोटीन पिलेलं आहे. आणि नाश्ता नाही केला आज मी. ब्रेड खाल्लेत आणि चाय पिली थोडीशी. आणि आता मी भांडे घासते, नंतर जेवण करते. कशी भूक पण लागेल भांडे घासून थोडीशी मला, मी जेवण पण करते. बघा आज पण त्याच्यासारखंच पसार आहे. इतके भांडे पडलेले. मी स्वयंपाक करून रेडी, मस्त गवारची भाजी बनवली, काढून ठेवली. इकडं रात्रीचा भात गरम केलाय, जिरा राईस. इकडं ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी बनवतात. रात्रीचं काही चिकन आहे फ्रीजमध्ये. साफ करून घेते पहिले, नंतर ब्लॉग शूट करते. लास्ट किचन झालं साफ. आता इतक्या जोराची भूक लागलेली मला. पोट आवाज मारते का माझा? लई भूक लागली मला खरंच. अर्धा 1 तास लागला मला किचन साफमध्ये एवढे भांडी घासायची. बोल याद करती. माझा आवाज नाही एवढं चांगला गाणे म्हणायला. पाहिलं का गाणं कसं चालू आहे हळूहळू. गाणे आवडत नाही मला म्हणायला, फक्त ऐकायला आवडते. मग मी ऐकतो ना तुला. ते पण तुमच्या तोंडातून. कोणतं गाणं लय भारी गाणं बोलतात बरं. कोणतं गाणं ऐकायचं? दुरू दुरू रू 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 रू. ते नवीन गाणं किट्टू दादाला आवडतात. आमचा किट्टू दादा पण सिंगर आहे माहितीये का. किट्टू दादाला पण गाणे लय आवडतात. लय गाणे ऐका आवडा लागले दोघा बापले कायला. आम्हाला पहिल्यापासून आवडतात आम्हाला, है ना. लय गाणी म्हणतात आणि मी कान भन करून टाकतात. अरे बापरे, एवढा उजेड कसं काय झाला अचानक? सनलाईट बाहेर, सनलाईट ऊन आलेलं आहे बाहेर. आणि आता 2-3 दिवसांनी पाऊस पण येणार आहे. आमच्याकडे चालू पण झालेलं आहे. हा, पावसाळा आता सुरू होणार आहे. तर मायराची डिलिव्हरी आपली पावसाळ्यातच आहे. आमचं बाळ येणार आहे पावसाळ्यामध्येच. नाही, पावसाळ्याच्या एंडिंगला. म्हणजे तुम्हाला अजून यांना सांगितलं नाही ना आपण किती महिना लागलाय? नाही ना, सांगितलं. किती महिना चालू आहे? लय क्वेश्चन करते सगळेजण. बाप रे, एवढे क्वेश्चन केलेले काय सांगा. मला तर असं वाटतं नेक्स्ट ब्लॉग क्वेश्चन आहे. नेक्स्ट ब्लॉग मध्ये नाही का आपण सांगू. तुम्ही सांगा कोणता ब्लॉग काढावा होता आम्ही. नेक्स्ट ब्लॉग क्वेश्चन आन्सरचा. हा, काय काय बघायला आवडेल? तुमच्या मनात काही क्वेश्चन असतील तर आम्हाला नक्की कमेंट्स भरपूरच. मी तर म्हणते भरपूर दिवस झालेत आपल्या प्रेग्नन्सीच्या अगोदर पासून. किती दिवस झाले? तुम्हाला काय वाटतं हिला किती महिना असेल? कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही. हा, तुम्ही पण सांगा तुमच्या मनाने. तसं तर तुम्ही बोलता तुमचं मायराचं पोटच दिसत नाही. दाखव बरं, आता दिसायला लागलाय बघा. थोडं थोडं दिसायला लागलं. आता दाखवू पण नाही शकत. चला ठीक आहे. तर हिचं पोट दुखत होतं आत्ताच. तर आम्ही हॉस्पिटलला जायचं होतं पण हॉस्पिटलला गेलो नाही, कारण की हिच्या तोंडावरून असं वाटत नाही की हॉस्पिटलची गरज आहे हिला. हे बघ कशी असते. ते घाई मध्ये घास खाल्ले होते मी, मला भूक लागली. हा, त्याच्यामुळे चोखंडच भाकर घेतली त्याने, एक वांग इतकं. त्याच्यामुळे नाही का हळूहळू जेवत जा. ओके. आणि आमचे काही दिवसापासून नाही का ब्लॉग आलेले नाहीत, लेट झालेत. म्हणजे 5-6 दिवसाचा गॅप पडलाय. तर मी गेलेलो एमर्जन्सी नाशिकला आणि मायरा एकटेच घरी होती. मायरा आणि किट्टू आणि पप्पा गेले होते. हा, आम्ही मम्मी मी गेलो होतो आणि बाकी सोबत फॅमिली पण होती. तर नाशिकला खूप दिवस 3-4 दिवस गेले आमचे. त्यामुळे ब्लॉग काय अपलोड झाले नाही लवकर. 7-8
खूप दिवसाचा गॅप पडला आमच्या ब्लॉग मध्ये. चला ठीक आहे, पण एमर्जन्सी होती त्याच्यामुळे जावं लागलं. आणि नंतर आपण आता रेग्युलर ब्लॉग शूट करू. ओके, नेक्स्ट ब्लॉग नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा, आम्ही नक्की ट्राय करू उत्तर देण्याचं. तुम्हाला काही क्वेश्चन असतील ते पण विचारा, नाही ते क्वेश्चन आन्सरचाच ब्लॉग घेऊ शकतो आपण. हो बरोबर ना. चला, माझे केस पण लय खाली खाली येतात कधीपासून, असे असे कुठलं काय करायचं केसांना. राहणार एक जागी. रब्बल बांधावं सण करावं. जेल घेऊन या लागेल, जेल. लेच केस वाढते माझी तरी द्यावं एवढं. रबर लावलं ते पण वाकडं लावलं बाबा. किट्टू दादा होते, किट्टू दादा असं दिसत लहानपणी आठवत तुम्हाला. किट्टू दादा फ्रॉक घातला होता. आणि हा छोटासा ब्लॉग आहे आमचा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा आणि शेअर करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा.